नित्याच्या वाङ्मयीन सेवेला आज आपण सुरुवात करू. आपला नाथ भागवतातला हा 8वा अध्याय, 5वा श्लोक आपण काल सुरू केला. साधारण 43-44 ओव्यांपर्यंतच कालचं आपलं निरूपण. त्या निरूपणाचा विषय असा होता की अवधूत भगवान अवधूत यदुराजाला सांगतात की यदुराजा, आता मी जो 10वा गुरु केलेला आहे त्याच्याविषयी मी तुला सांगतो, आणि तो गुरु आहे समुद्र, सिंधू, सागर. याचं वैशिष्ट्य सांगत असताना समुद्राचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ते म्हणाले की समुद्राची गंभीरता, समुद्राची परिपूर्णता आणि समुद्राची निर्मळता, हे 3 गुणधर्म, हे 3 लक्षण समुद्राचे आहेत. आणि ही गंभीरता, ही परिपूर्णता, ही निर्मलता योग्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, असं नाथ महाराज सांगतात. पुढची ओवी जी आली की समुद्र सदा सुप्रसन्न, योगी सदा प्रसन्न वदन, केव्हाही धुस मुशिलेपण, नव्हे जाण निज बोले. नीनल्या सरितांचे समळ जळ, समुद्र डहुळणी अति निर्मळ, तैसी नाना कर्मे करिता सकळ, सदा अविकळ योगिया. जळे गंभीर सागर, योगिया स्वानुभवे गंभीर, वेळा न उल्लंघी सागर, न उल्लंघी योगीश्वर गुरुआज्ञा. समुद्री न रिधवे भल त्यासी, तो बुडवी जल कल्लोळसी, योगिया बुडवी संसारासी, भावे त्यासी त्यापासी गेलिया. जो रिधने निघणे जाणे जळी, तो समुद्री करी अंघोळी, हेरांसी लाटांची कल्लोळी, कासा कुळी करीत असे. तैसेची योगियासी सलगी, न करवे भलतीयासी, आपबळे भीती आपेसी, तो भाविकांसी सुसेव्य. समुद्राचे सगळे सद्गुण, की आपण कालच पाहिलं की आपण इतक्या वेळेला समुद्र पाहिला, त्याची प्रसन्नता आपण अनुभवली. प्रसन्नता समुद्राची अनुभवत असताना पुन्हा पंचमहाभूतातलं जे एक जलतत्व आहे, ते जलतत्व इतकं विपुल प्रमाणात समुद्राच्या एके ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्या समुद्राची विस्तीर्णता, आणि मुळातच जलतत्व, जलाला आपण जीवन असं संबोधलेलं. एवढं मोठं जलतत्व एकाच ठिकाणी शांतपणे बसलेलं असलेलं दिसतं, आणि ती जीवनाची निर्मलता, परिपूर्णता जेव्हा आपण मनुष्य पाहतो सज्जनो, तेव्हाच आपल्या लक्षात येते की तो प्रसन्न असतं. त्याला पाहिले की प्रसन्नता येते, त्याचं कारण अगदी आपण नित्याच की 5 दिवसाला नळ येतात, 2 दिवस अजून एक्स्ट्रा होऊ द्या, 2 कशाला 1च दिवस. आज पाणी येणार होतं, आलंच नाही. बाप्पा नाथ भगवत श्रीराम समोर काय बाप्पा एवढे उपकार. घरामध्ये जर पाणी नसेल तर आपल्याला करमत नाही, म्हणून त्याला जीवन असेल. आणि एवढं मोठं जलतत्व जेव्हा इतक्या विस्तीर्ण प्रमाणामध्ये माणसाला दिसतं ना, आणि त्याला पाहिल्यावर खरोखर प्रसन्नता. म्हणून तो म्हणाले समुद्र सदा प्रसन्न, योगी सदा प्रसन्न वदन. ती प्रसन्नता अगदी योग्याच्या ठिकाणी नाथ महाराज म्हणाले जशीच्या तशी आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरं तत्व म्हणाले की तो योगी सदा सुप्रसन्न असतो, कधीही नसेल धुसमुसलेपण, दुश्चितपणा हा योग्याच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी आपल्याला कधीच पाहायला मिळेल. कायम प्रसन्न असतो. त्याच्या अंतर्यामी असलेल्या आत्मारामाचं दर्शन, आत्मानंदामध्ये डुंबलेला तो योगी, नाथ महाराज सांगतात कधीच दुश्चित होत नाही. याचं कारणच ते की खरं आनंदाचं स्वरूप, ज्याला आपण स्वस्वरूप असं म्हणतो, आत्मस्वरूप जे म्हणतो,
त्याची एकदा जाण. त्याच्यामुळे हे सगळं नाथांनी अनुभवले. नाथ ब्रह्मज्ञानी होते. नाथ त्या ब्रह्मानंदामध्ये अखंड विलसित. म्हणून संतांच्या पुन्हा पुन्हा ते सांगतो, संतांचा गृहस्थाश्रम पाहत असताना त्याच्याबरोबर जेव्हा आपण आपल्या गृहस्थाश्रमाला तुलनात्मक दृष्ट्या पाहतो, तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की त्यांच्या विचारांचं, त्यांच्या शांतीचं, त्यांच्या वैराग्याचं, त्यांच्या खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी असलेला त्यांचा विवेक जो आहे तो आपल्याला घ्यायचा. घटना त्यांच्याही गृहस्थाश्रमात दुःखाच्या तशाच घडतात जशा तुमच्या माझ्या. किंबहुना आपल्या गृहस्थाश्रमात आले नाही एवढे दुःखाचे डोंगर कोसळलेले संतांच्या जीवनात आपण पाहतो. पण ते सगळं होत असताना ते त्यांच्या ध्येयापासून विचलित झालेले नाही. ते त्यांच्या आनंदापासून कधी खाली आलेले नाहीत. ब्रह्मानंदापासून खाली च्युत झालेले दिसत नाही, खाली आलेले आपल्याला दिसत. हे संतांचं वैशिष्ट्य तुम्हा आम्हाला कसं साधेल हा मार्ग नाथ महाराज यातनं सांगतायत. नवे नवे भगवान योगेश्वर कृष्ण उद्धवाला जे सांगतायत तो मार्ग हाच आहे की अरे तुम्ही सगळे त्याच्यासाठी जन्माला आलात, आनंद उपभोगण्यासाठी. आणि आनंद उपभोगण्यासाठी आलात आणि दुःख भोगत राहतात. याचं सूत्र काय म्हणाले तर क्षणिक आनंदाकडे, तात्पुरत्या आनंदात आपल्याला सुख मिळेल या भावनेतच आयुष्यभर आपण प्रपंच करतो. खऱ्या शाश्वत सुखा समाधानाकडे आपण कधी दुःखाच्या निवृत्तीला आपण सुख समजून जातो. संतांचं म्हणणं दुःखाच्या निवृत्तीच्या पुढचं मिळणारं सुख हे सुख नाहीच आहे. ती तात्पुरती फक्त दुःखाची झालेली निवृत्ती आहे, ते सुख नाहीच आहे. म्हणजे खेळण्यातल्या बैलांबरोबर जशी किंवा खेळण्यातल्या छोट्या गाड्यांबरोबर मुलं जशी खेळत राहतात आणि त्याच गाडीला जर त्यांनी आयुष्यात खरं समजून ती चालवू शकेल का, त्यातून त्याला भावी आयुष्यात आनंद मिळेल का, अगदी तद्वतच तुमचं माझं आयुष्य सज्जनो असं की जे क्षणिक आहे, जे अशाश्वत आहे आणि रोज नित्य नूतनपणे मला असं वाटत असतं नाही उद्या मला सुख मिळणार, हे झालं ना की मला सुख मिळणार आहे. पण हे होणं हे अगदी अशाश्वताच आहे. नाही ग्रॅज्युएशन झाल्यावर सुख, पोस्ट ग्रॅज्युएशन, सुपर स्पेशलायझेशन झाल्यानंतर सुख मिळेल. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतो की वयाच्या 35 वर्षापर्यंत डॉक्टरांचं शिक्षण संपतच नाही, सुपर स्पेशालिटी पर्यंत. मग 35व्या वर्षी सुपर स्पेशालिटी, मग कोणता दवाखाना टाकायचा, माझा टाकायचा का कोणाबरोबर जॉईन व्हायचंय, या सगळ्या कटकटींमधून त्याच्या आयुष्यातल्या प्रापंचिक दृष्ट्या स्टॅबिलिटीला आपण जर पाहिलं किती वेळ लागतो, त्याला स्थिरता मिळायला किती वेळ लागतो. अगदी तसंच याच्यात सुख, त्याच्यात सुख, त्याच्यात सुख, शेवटच्या आयुष्याच्या अगदी उतार वयात लक्षात येतं की अरे बालपणापासून आपण इतक्या घडामोडी केल्या सुखासाठीच केल्या आणि सुख तर मिळालंच. म्हणून ते असं म्हणाले, महाराज म्हणाले म्हातारा झाल्यावर, ज्येष्ठ नागरिक झाल्यावर नामस्मरण करेल असं म्हणणारा कधीच नामस्मरण करत होऊच शकत नाही. जी सवय वयाच्या 50-60 पर्यंत लागली नाही ती पुढे लागण्याची किती अवघड गोष्ट आहे. म्हणून ते म्हणाले की हा प्रसन्न असतो, योगी सदा सर्व काळ प्रसन्न वदन असतो, धुसमुसळ वेळ, दुश्चितपणा त्याच्याकडे कधी नसतोच. त्याचं कारण त्यांनी त्याच्या आयुष्याची सूत्र ठरवली आणि ती सूत्र कोणती आहेत की माझ्या आयुष्यामध्ये येणारं सुख आणि माझ्या आयुष्यात येणारं दुःख हे प्रारब्धाच्या अधीन आहे. कालच महाराजांचं एक वाक्य, काळ 3 प्रकारचा असतो. कालच्या प्रवचनात होतं काळ 3 प्रकारचा असतो. एक गेलेला भूतकाळ, भावी काळात येणारा भविष्यकाळ, सध्याचा वर्तमान काळ. भूतकाळ निघून गेला, हातात नाही. भविष्य पुढे काय होणार हेही आपल्या हातात नाही, कळत नाही. नित्याचं तुमच्या हातात सध्या काय वर्तमान आहे, त्यात तुमच्याकडे 2च गोष्टी तुम्ही करू शकता. एक तुमचं कर्तव्याचं पालन, आणि ते करत असताना हे कर्तव्याचं पालन ज्या शरीराच्या माध्यमातून करतो त्यांनी जी बुद्धी दिली त्याच्या प्रतीची कृतज्ञता, त्यांनी जो देह दिला त्याच्या प्रतीची कृतज्ञता नामाच्या त्याच्या अनुसंधानाच्या माध्यमातून करणं, एवढंच तुम्ही वर्तमान करता. आणि हे केल्यानंतर महाराज म्हणाले दुःख करायची गरज. पुन्हा ते सूत्र महाराज सांगतात की आपण सगळे प्रारब्धाच्या अधीन आहोत. आणि हे त्या योग्याला संतांना कळालं असतं, म्हणून उद्याची चिंता ते करत. मानवी जीवनाचं सूत्र कसं, आपण रिकामे बसलो, मागच्या गोष्टी तरी आठवतो आणि त्या सगळ्या पुसायचा प्रयत्न केला विनाकारण. महाराजांचं वाक्य, काही माणसांना विनाकारण चिंता, काहीच काम नाही तर चिंता करत असतात.
नसेल तर ओढून काळजी आणून त्याचं कसं होईल, मग आता हा 10वीलाच आहे आणि ती 12वीलाच आहे, मग तिला पुण्यालाच ठेवायचं का विनाकारण. त्याला जन्माला घातलं त्याच दिवशी त्या सगळ्या लेकरांची व्यवस्था केली. तुम्हाला फक्त तात्पुरतं ते स्टेरिंग वळवायला दिलं. ऑटोमॅटिक गाडी असते ना, त्या पाय ठेवा, फक्त फिरवा असं एवढंच आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा माणूस किती बेजार होतो पहा. अगदी हेच सूत्र ते म्हणाले की तो सदा सुप्रसन्न असतो. याचं काळ आणि दुसमसलेपणा नाही, दुश्चितपणा नाही, चिंता नाही, काळजी नाही. आणि खरोखर हे सगळं समजतंय आता आपल्याला. तुम्हाला मला सुद्धा इथे बसल्यावर सगळं समजतं. त्याच्या खाली उतरू द्या आणि तुम्ही खाली जाऊ द्या. याच्या बाहेर गेलं की ते संसाराचं मानकुट आपल्या ते भूत आपल्या डोक्यावरच बसतं सगळ्यांच्याच. एवढा नामाचा सत्संगाचा परिणाम आहे की तोपर्यंत तरी आपल्याला काळजी वाटत नाही. खरंच आहे नाम घेतलंच पाहिजे. महाराज आहे कळतं. आपण कशा काळजी करायची इथे बसल्यावर. थोडं बाहेर जा, नळ चाले नाही गेले पळत सगळेच. वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या जशा मिळून तो निर्मळच राहतो, तसं नाथ महाराज म्हणाले की योगी कसाही असला, कसाही माफ करा, कसाही म्हणजे कशाही प्रकारची कर्म त्याला त्याच्या ग्रहस्थाश्रमात त्याच्या जीवनात करावी लागली तरी तो योगीही अगदी निर्लेप राहतो. कुठलाही आक्षेप त्याच्या जीवनामध्ये. हे सगळं वाचत असताना मी पाहतो की पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं चरित्र पाहताना सकाळपासून तर संध्याकाळ रात्री झोपेपर्यंत इतकी वर्ष महाराज इथे असं कसं वागले असं एकही उदाहरण तुम्हाला कळणार कुठलंच नाही. म्हणजे अगदी शेवटची 12 वर्ष फक्त, म्हणजे वयाच्या 75 10 85 86 87व्या वर्षी तर देहच ठेवला महाराज. फक्त शेवटची 12 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे ते जन्मोत्सव वगैरे झाले. बाकी स्वतःच्या बाबतीत आणि तेही जन्मोत्सव ते असं सांगायचे की समर्थ सद्गुरू रामानंद महाराजांना अन्नदान, जप, 13 कोटी जप आणि सगुणोपासना आवडते, हेच करायचंय. म्हणजे जे रुटीन होतं तेच माझ्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने. आणि प्रत्येक वाढदिवसाला सांगावं की तुम्ही माझा जो वाढदिवस केला, माझा जो सत्कार केला, हा माझा सत्कार नाही, तर माझ्या सद्गुरूंनी मला जे शिकवलं ते करण्याचा मी प्रयत्न करतो. तो त्यांचा सत्कार आहे, माझा नाही. त्यांचा सत्कार त्यांच्या वतीने मी स्वीकारलो. मी इतका शून्य. सज्जनो, हा अहम आपल्याला फार कळतो. मी कोणीतरी आणि मला कसं काय बोलणे, याच्यामुळे सगळी दुःख. योग्यांचं सगळं ते तसं असतं. समुद्र पुढे म्हणाले, जळे गंभीर सागर योगिया स्वानुभवे गंभीर, वेळा नुलंगी सागर नुलंगी योगेश्वर गुरु आज्ञा. समुद्राकडे पाहिलं की त्याची गंभीरता आपल्या लक्षात येते. ही गंभीरता त्या पाण्याची. तसं योगी हा स्वानुभवाने गंभीर झालेला असतो. का गंभीर झालेला असतो, कशामुळे स्वानुभवाने तो गंभीर होतो, ते या विश्वाचं खरं कोडं त्याला उलगडलेलं. आणि ते कोडं कोणतं आहे की हा मनुष्य देह भगवंताने निर्माण केला. हा देह, हा जीव आईच्या पोटात असताना सोहम सोहम म्हणत होता, मला लवकर बाहेर काढ म्हणत होता. आणि बाईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर लगेच म्हणायला लागला. म्हणाले को याच्या इतका मोठा चमत्कारच नाही. याची जाण, हे सगळं दिसणारं दृश्य विश्व किती अशाश्वत आहे, किती मिथ्या आहे, याची स्पष्ट जाण त्याला असते. आणि हा सगळ्या जगाकडे पाहतो का हे कसं भुलले, कसे भुलत चालले नाही का. 4-5 छोटी छोटी मुलं जर लहानपणी, आता तर मुलं ते खेळतही नाही, पण निदान आपल्या लहानपणी आपण ते सगळे मिळून एकत्र खेळपाणी वगैरे, तेव्हा मोठी माणसं त्या छोट्या मुलांकडे व्हायचे, कसा संसाराचा खेळ खेळायला लागले, किती वेळ आहे, यांना मोठेपणी हेच करायचंय, पण आतापासून त्यांना कशी आवडले, कसे बोलतायत, असं आपण त्या मुलांकडे जसं पाहत होतो. संत महात्मे आपल्याला मोठं झाल्यावर हा आपल्या दृष्टीने खरा संसार अतिशय खोटं नाही व्हा. माझा मुलगा, माझी मुलगी, माझी सून, बापा. काही व्यक्तींच्या सहवासात आल्यानंतर तर आपलं सगळं बंद करून फक्त त्यांचं ऐकावं लागतं. पहिल्यांदा त्यांचा मुलगा, त्याचं शिक्षण, तो किती चांगला, तोपर्यंत आपल्या 5-7 माळ. म्हणून आपली माळ केव्हाही गळ्यात हात खिशात पाहिजे. सांगा काय तुम्हाला तत्वज्ञान. एक गोष्ट महाराजांची
एक नामाची कधी सांगणार नाही. माझा मुलगा किती, सुनबाई किती, हे पहिले 2 वर्ष. पुढे 2 वर्षांनी पुन्हा माळ घेऊन जा. 500ची माळ तर कशीच कंप्लीट होईल. काही बोलू नये आपण, फक्त सांगा. म्हणजे आधी काय ऐकलं होतं, नंतर आपण आता काय. हा आलेला जीवनाचा अनुभव, योग्यांना हे सगळं माहिती की कसे फसायला लागले, आणि त्याला दुःख होतं बरं त्याचं. अरे नाही रे, नाही नाही, आसक्तीमध्ये जाऊ नका. करा करा, मुलांचं करा, शिक्षण करा, सगळं करा. आसक्ती, ममत्व, आसक्ती नको म्हणा. का ते आज सांगताना आपलं काय, आमच्या मुलावर आम्ही प्रेम करू. आईचं प्रेम मुलावर नसतं का? मुलाचं प्रेम वृद्धाश्रम. ते म्हणतात त्याच्यात अडकू नका. म्हणून ते म्हणाले, या स्वानुभवाने तो गंभीर झालेला आहे की बुडतही जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा. म्हणून गंभीर असतो. महाराजांकडे इतके लोक दुःख घेऊन जायचे, सांगायच्या आधीच त्यांना सगळं माहित. कोणाच्या घरी मृत्यू झाल्यानंतर महाराज भेटायला जायचे, त्यांच्यासाठी असे जाऊन महाराज तिथे रडायचे म्हणे. आणि थोड्या वेळाने पुन्हा थोरल्या रामाजी तिथे गेल्यावर एकदम खळखळून हसायचे. एकाने विचार, महाराज आता तुम्ही 10 मिनिटापूर्वी इतके रडायला होते, मग आता खरं कोणतं म्हणले? ते म्हणजे दोन्ही खरं आहे. का? त्याच्याजवळ जाऊन कसंच रडणं गरजेचं होतं म्हणाले. त्याला जर आता तर ऐकणार नाही म्हणाले, थोडे दिवसांनी सांग. आणि इथे का असतो खरा आनंदच आहे. तो गेल्याचं का नाही, ते त्याचं पूर्ण त्याचे श्वास ठरलेले, त्याचं आयुष्य ठरलेलं आहे. त्याच्या पुढे काहीही केलं तर एक श्वास त्याचा वाढणं शक्य नव्हतं. याची जाण स्पष्टपणे व्यक्तिगत जीवनात आणि सामाजिक जीवनात सुद्धा माहिती संतांना असते. म्हणून ते दुःख करत. म्हणून ते म्हणाले, समुद्र जसा आपल्याला गंभीर दिसतो म्हणाले, तसा योगी संत महात्मा गंभीर असतो, कारण तो स्वानुभवाने गंभीर झालेला असतो. आणि दुसरं, संत असल्यामुळे, ब्रह्मज्ञानी असल्यामुळे, दयाळुत्व असल्यामुळे त्याला आपल्याविषयी प्रेम. हा कधी उतरेल, तो कधी उतरेल, तो कधी नामाला लागेल, या दृष्टीने सुद्धा तो गंभीर असतो. म्हणजे समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत, रामानंद महाराज प्रल्हाद महाराजांच्या बाबतीत खळखळून मशा हा 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 कधीच हसले, मंद स्मित असायचं. कितीही मोठा विनोद झाला तर हळच हलकी. कारण हे सगळं रामाशिवाय मिथ्या आहे. नका वेळ घालू. खरं जीवनाचं प्रत्येक क्षणाचं मूल्य ज्यांना कळाले असतं ते सद्गुरू असतात. एक क्षणही वाया जाऊ देत, एक क्षण. कालचा जो विषय होता ना, की योगी कसा टवटवीत असतो, त्याचा प्रत्येक अवयव असा टवटवीत असतो, तो आनंदाने भरलेला असतो, तो अखंड उत्साही असतो. कसा असतो, कशामुळे असतो? ते त्या आत्मानंदामुळे. दुसरं, एक क्षणही आपला वाया जाता का. पूज्य श्री महाराजांबरोबर जेव्हा 3:30 ते रात्री 11:30 12 पर्यंत राहायचे ना, एक क्षणही महाराज असे दुपारचं भोजन झाल्यानंतर, मला सांगा 3:30 पावणे 4 ला उठलेला महापुरुष, दुपारी 1:30-2 वाजता त्यांचं भोजन प्रसाद व्हायचा. केरड्यासारखं ठिकाण, सुबत्ता किती, मी तुम्हाला सांगतो, आज केरड्याला गेले तर तुम्हाला रोज पक्वान नाही. महाराज देहात असताना जिजीमाई नैवेद्य वाढायच्या, ज्वारीच्या भाकरी जास्त, गहू 1 किलो दळून आणलेले असतील, काय असतील, 1 पोळी, खाली 4 चतकोर भाकरी, त्याच्यावर 2 चतकोर पोळ्या. दिसायला वरून पोळी दिसते, आतून भाकरी, थोडीशी तुरीची डाळ. 10-12 माणसांचा स्वयंपाक समजा केलेला असायचा. आरतीच्या वेळेला 25-30 माणसं यायचे. बाबा महाराज म्हणायचे, अगं रामाच्या प्रसादाला खूप लोक आले, थोडं वाढवा वहिनी. नानी म्हणून, नानी वहिनी थोडं वरण आणि हे वाढवा. ऐन वेळेला चुलीच्या स्वयंपाकावर काय वाढवणार, त्या वरणामध्ये पाणी टाकल्याशिवाय पर्याय नसायचा. पाणी टाकावं, श्रीराम श्रीराम म्हणत डाळ हलवावी, आणि सगळ्यांना ते लौकी करताना एवढं पात्र, म्हणजे ज्याच्यात एकही तुरीचा दाना सापडणार नाही, अशा पद्धतीने प्रसाद तिथं सगळ्यांना मिळायचा. तरीही हा महात्मा शांत असायचा, कुठे खळबळ नाही, काही. आणि असं भोजन प्रसाद झालं, सोळं सोडायचं, धोतर नेसायचं, की लगेच आलेली पत्र असायची ती सगळी वाचायची, आणि त्या प्रत्येक पत्राला महाराज स्वतः उत्तर द्यायचे. पत्र वाचायचं, त्याला उत्तर, दुसरं पत्र, उत्तर. हे सगळं 4:30 पर्यंत. 4:30 ला
पोथी वाचनाला बसायचे. 5:30 पर्यंत पोथी, 5:30 वाजता गोशाळेत जायचं. गोशाळेतून आले, स्नान स्नान सायंस्नान, संध्या, संध्याकाळची उपासना, उपासना झाली की पंचपदी, पंचपदी झाली की संध्याकाळची दशमी, त्याच्यानंतर सोडायचं, लगेच शेजारती. एवढं सगळं झाल्यानंतर आजचा राहिलेल्या 60,000 जप मधलं किती जप झाला आणि किती राहिला त्याची सुरुवात. मग रात्री 12:30, 1, 1:30, त्या दिवशी किती लोक आले होते, किती जप मागे राहिला, कुठे वेळ आहे बघा. संपूर्ण आयुष्य. आणि आपण जर पाहिलं आपलं सगळं आयुष्य कुठे चाललं. करू नये असं नाही, नोकरी करावीच लागणार, उदरभरणाचा काम, पण याच्यामध्ये नामाची काळजी आपण किती घेतो. तो का प्रफुल्लित असतो, तो का टवटवीत असतो, त्याचे सगळे अवयव का अखंड चिंतन त्याचं. चैतन्याचं चिंतन उद्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे सगळ्यांना. 13 तास नाम घेतल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता मौली आपण किती प्रसन्न आहे उद्या आपल्याला पाहायचंय. सकाळी 7ला जपाला बसलं की संध्याकाळी 8 पर्यंत आपल्याला थांबायचंय. आणि 8 वाजताची एनर्जी लेवल, सकाळी 6-7ची आपली एनर्जी लेवल आपण तपासून पाहिजे. इतका संत महात्मा लौकिक दृष्ट्या तुम्हाला गंभीर दिसतो. ते म्हणाले पुढे, समुद्राची, आता पुढे म्हणाले, समुद्र न रिधवे भलत्यासी, वेळा नुलंगी सागर न उल्लंघी योगीश्वर गुरुवर. समुद्र कधी मर्यादा उल्लंघत नाही. कितीही भरती पौर्णिमेला येऊ द्या, एका विशिष्ट मर्यादेतच तो वागत असतो. त्याच्या मर्यादेचं कोणी मापन करू शकत नाही, त्याची मर्यादा तो ओलांडत नाही. तसं म्हणाले योगी सुद्धा आपली मर्यादा कधीच उल्लंघत नाही. आणि म्हणजे काय, तर आपली गुरु आज्ञा उल्लंघन करतो. योगी काय करतो, कधीच सद्गुरूंच्या आज्ञेच्या बाहेर नाही. किती आज्ञेच्या बाहेर नाही. एका एकादशीच्या दिवशी गोंदवाल्यामध्ये महाराज देहात असतानाची गोष्ट. रामासमोर राम गोंदवलेकर महाराज भजन करायला उभे होते. तेवढ्यात आनंद सागर महाराज दर्शनाला. महाराज दर्शन आल्याबरोबर गोंदवलेकर महाराज म्हणले, आनंद सागर, मला थोडं जाऊन यायचंय बाहेर गिरवीपर्यंत, तोपर्यंत मी येईपर्यंत भजन करा, मी येईपर्यंत भजन करा. एवढं वाक्य आनंद सागराने, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, जे आनंद सागराने सुरू केलं. महाराज गेले दुपारी 12-12:30ला, 4 वाजले, संध्याकाळचे 5 वाजले, 6 वाजले, रात्र झाली, दुसऱ्या दिवशी झाले, द्वादशीचं सगळ्यांचे भोजन झाले. रघुपती राघव आनंद सागर तिथेच उभे होते. महाराज दुसऱ्या दिवशी दुपारी आले. आल्यावर मग, अरे तुम्ही काहीच केलं नाही का वगैरे, असे ते मस्त भगवान गोपालकृष्णासारखे लीला केल्या त्यांनी, तुम्ही इथेच उभे का, असं का तसं का, काहीच बोलले नाही. आनंद सागर एवढंच म्हणले, महाराज तुम्ही सांगितलं होतं मी येईपर्यंत थांबा. एका गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला महाराज गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवल्यानंतर वाणीरूप महाराज 1925ला प्रकट झाल्यानंतर, बहुतेक 1926-27 सालची गोष्ट, रामानंद महाराजांनी पूज्य प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की मालाडला यावर्षी गुरुपौर्णिमेला या भगतजी तुम्ही. महाराज म्हणले हो. आणि येताना काम याच्यासाठी की तुम्ही येताना वामनराव अंजनकर नावाचा एक शिष्य होता, गरीब मुलगा होता, रामानंद महाराजांचा शिष्य, त्याला गुरुपौर्णिमा दाखवायची होती, त्याला वाणीरूप महाराजांचं दर्शन घडवायचं म्हणून म्हणाले प्रल्हाद महाराज मी त्याला तुमच्या बरोबर घेऊन या. गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू झाला. प्रल्हाद महाराज वामनराव अंजनकराला घेऊन मालाडला गेले. मालाडच्या त्या सभागृहामध्ये महाराज गेले. वाणीरूप महाराजांच्या त्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये सद्गुरू रामानंद महाराज तिथे काहीतरी सेवा करून घेत होते लोकांकडनं. तेही स्वतः त्या सेवेमध्येच होते, कारण तेच प्रमुख होते समजा. तेवढ्यात पूज्य श्री प्रल्हाद महाराज तिथे गेले, नमस्कार केला आणि हात जोडून असे उभे राहिले. रामानंद महाराज काहीतरी गडबडीत होते म्हणून म्हणले, भगतजी तुम्ही इथेच उभे राहा, मी येतो आता. महाराज तिथे उभे राहिले. विचार करा, टाकरखेर्डून जालना, जालन्यावरून मालाडला गेले, पुणे मार्गे गेले असावे, मनमाडून पुन्हा मुंबईला गेले, प्रवासातून खाली उतरले, मालाडला पोहोचले. शौच, मुखमार्जन, स्नान, संध्या सगळं राहिलेलं आहे प्रल्हाद महाराजांचं.
गेल्याबरोबर नमस्कार केल्याबरोबर रामानंद महाराज, तुम्ही इथेच थांबा, मी येतो. आणि रामानंद महाराज कोणत्या कामाच्या निमित्ताने तिकडे गेले, पुढची काय करून करता 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 30 तासानंतर ते आले. 30 तासानंतर रामानंद महाराज तिथे आले. तोपर्यंत आल्यावर मार्ग, अरे काही तुला ते शौच मुखमार्जन स्नान काही संध्या करतोस की? हो. त्यांच्या जागी तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव जर असता आणि महाराज आपल्याला आल्यावर असं जर म्हटलं असते, काही करतोच की नाही, तर आपण काय उत्तर दिले असते? तुम्हीच तर सांगितलं, मग असं कसं? बघा बापा बापा बापा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद सगळ्या रुचा आपण गुरुला ऐकवल्या असतात. महाराज उपभोग करतो पण काय असेल म्हणजे गुरु तो ते म्हणाले की समुद्र जशी ती मर्यादाची उल्लंघत नाही, तसा संत महात्मा योगी स्वतःची गुरु आज्ञा कधीच उल्लंघन करत. त्याच्यातून तुमच्या माझ्यासारख्याने का घ्यावं? आपल्याला सगळं तर काही शक्य नाही, निदान 2-4 आज्ञा तरी आपल्या गुरुच्या पाळाव्या. पहिलं नीती, कर्तव्य, नामस्मरण, अनुसंधान, बस. एवढ्या 3 आज्ञा जरी आपण पाळल्या आणि त्यांनी ज्या त्रिसूत्रीत आपल्याला वागायला ठेवलंय, सगुणोपासना, नाम आणि अन्नदान, ही आपल्या परंपरेची, आपल्या रामदासी परंपरेची 3 त्रिसूत्रीच आहे. ही त्रिसूत्री आणि जीवनामध्ये आचरणाची त्रिसूत्री ही नीतिमत्तेचं पालन. क्रमांक 2, कर्तव्याला सुटू नका. कर्तव्यामध्ये आसक्त न होता कर्तव्य प्रामाणिकपणे करा. आणि हे सगळं कर्तव्य पार पाडत असताना, हा सगळा गृहस्थाश्रम आचरण करत असताना त्याला विसरू नका. त्याला न विसरण्याचं साधन नाम आणि त्याचं अखंड स्मरण, म्हणजे ज्याला अनुसंधान असं म्हणतात. ही त्रिसूत्री जर आपण ठेवली तर आपणही गुरु आज्ञा उल्लंघण्यासारखी होणार नाही. पुढे, समुद्री न रिधवे भलत्यासी, तो बुडवी जलकल्लोळासी, योगी या बुडवी संसाराशी, भावे त्यापासी गेली. असंही म्हणाले की समुद्रामध्ये स्नान करायला कोण जातं? तर ज्याला समुद्रामध्ये शिरता येतं आणि पुन्हा लाटांच्या प्रभावानुसार बाहेर व्यवस्थित येत आहे, तोच हिंमत करतो म्हणाले. इतर कोणी भलता सलता समुद्रामध्ये स्नान करण्याचं. गणपतीपुळ्याचा समुद्र तर सगळ्यात भयानक आहे. तिथे कोणी जात नाही, गेलेल्यांनी दुरून पाहावं 10 फुटावरून. अत्यंत भयानक असा तो समुद्र आहे. तर ते म्हणाले की समुद्राशी जर काही तुम्ही थोडी केली तर तो भलत्या सलत्याला बुडवूनच टाकतो म्हणाले. हा समुद्राचा एक लक्षण, समुद्राचा एक गुणधर्म. तसं म्हणाले योग्याच्या बाबतीत की जो कोणी म्हणजे भलता सलता तर योग्यापर्यंत जाऊच शकत नाही. सामान्य प्रापंचिक माणूस तर स्वत्व जाईल अशी त्याला भीती वाटते म्हणून तो जात नाही. मग जातो कोण? तर योग्याविषयी, संताविषयी, ज्याला नितांत आदर आहे, ज्याला प्रेम आहे, ज्याला श्रद्धा आहे, असाच जीव, असाच माणूस योगाकडे जातो. मग तो काय करतो? समुद्रासारखं. समुद्राचं सारखं पण योग्याशी कुठे आहे? तर नाथ महाराज सांगतात की एकदा श्रद्धा, प्रेम, निष्ठा, प्रेम, सात्विक असलेला सज्जनग्रस्त जेव्हा संतांच्या, योग्यांच्या चरणाशी जातो, त्यांच्याकडे जातो, तेव्हा तो योगी काय करतो म्हणाले, योगिया बुडवी संसारासी, भावे त्यापासी गेलिया. पुन्हा पोटात बोलेल, आपला संसारच बुडवतो का? असा अर्थ नाही. ते म्हणाले, त्याचा साधा वर्ण शब्दार्थ तुम्हाला सांगतो की जो श्रद्धेने, प्रेमाने, भावाने संतांकडे, योग्याकडे जातो, तर तो संत त्याचा संसारच बुडवून टाकतो, म्हणजे संसाराची आसक्ती बुडवतो. संसार ना, पण महाराजांनी स्पष्ट सांगितले, प्रपंच संसार वाईट नाही, तो तर साधन आहे आपल्या परमार्थाचं. देह वाईट नाहीच आहे, पण तो देह त्या कार्यासाठी जर लागला तरच खरंय. तसा संसारातली आसक्ती सोडवतो, संसार बुडवतो, म्हणजे संसारातली आसक्ती बुडवून टाकतो. तुम्ही संसारातच राहता, पण तुम्ही आनंदी आहात. घरच्या घरी वानप्रस्थ, घरच्या, मी म्हटलं ना, एका विशिष्ट वयापर्यंत तुम्ही गुरूंकडे जाणार, गोंदवलेला जाणार, खेळण्याला, जे काही तुमचं गुरुचं घर तिथे सारखं जाणार. पण एका विशिष्ट वयानंतर जेव्हा शरीर साथ देणार नाही, तेव्हा मनाची होणारी तळमळ शांत करण्यासाठी आजपासून आपलं घर गोंदावलं, खेरडा, गुरुघर झालं पाहिजे.
ते करू शकतो का आपण? निश्चित करू शकतो. त्याचं उत्तम साधन काय? उत्तम आदेश काय? दुसरं, अखंड त्यांच्याशी संबंध, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण विसरलोच नाही पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा एक गोष्ट नम्रतेने सांगतो सज्जन हो, की उद्या ब्रह्मानंद महाराजांची पुण्यतिथी आहे, सर्वपित्री अमावस्या आहे. त्या निमित्ताने आपण दरवर्षीच 13 तासांचा जप ठेवतो, करतो. या 13 तासाचं महात्म्य कशा, की अरे मला इतकी बोलायची सवय, मी माझं सांगतो बरं, इतकी बोलण्याची सवय, की बोलण्याची उर्मी थांबल्याशिवाय नाम सुरूच नाही. 13 तासाचं मौन करणं, 13 तासात जप करणं कशासाठी? माझ्या अंतरंगामध्ये ते नाम मुरण्यासाठी. वरून वरून पाणी टाकून काहीच फायदा नाही. झाडाच्या मुळापर्यंत पोहोचेल एवढं पाणी जर आपण टाकलं तरच त्याचं काम होणार आहे. तसं तुमच्या माझ्या अंतःकरणात सगळी कामं थांबल्यानंतर, हे बोलणंही थांबल्यानंतर, एका साधकाचा खास फोन आला होता. ते म्हणाले, मी 2 दिवस 13 तास मौन केलं आणि 2 तास मनापासून बरं का मौन केलं आणि 2 दिवस 13 तास जप केला. घरची सगळी कामं करत नवऱ्याला मुलांना सांगितलं, अहो मी 13 तासांचा जप करते, शक्य झालं तर तुम्ही पण करा. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की मी बोलले नाही किंवा मला करायला लावू नका. भगवंताच्या कृपेने नवरा आणि लेकरं चांगले होते. 2 दिवस त्या बाईला कोणी त्रास दिला नाही. त्रास म्हणजे बोलणं, किरकिर केली. त्या बाईने विचार सगळ्या अंगण चढ्या सगळं आणि नाम घेत केलं. तर त्या माऊलीचा काल फोन जेव्हा आला तेव्हा म्हणाले, तिसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवस 13 तासांचा जप केला, रात्री 8 ते 10च्या दरम्यान काय आपण फार बोलतही नाही, गेले 10. तिसऱ्या दिवशी मी काहीही न करता आमच्याकडे बोलायला, म्हणजे शेजारची माझी मैत्रीण आली, बोलायला लागली. ती बोलत असताना माझं नाम सुरू होतं आणि मी बोलत तिच्याशी असताना सुद्धा आत माझं नाम सुरू आहे, अशी अनुभूती आली. आता ते म्हणे आम्ही तर 3-3 वेळा 13 केलं तरी होत नाही. आता प्रत्येकाचं भांड किती काळ आहे आणि त्याला किती घासावं लागेल हे ज्याचं त्यांनी पहा. तुमच्या गॅसवरचं आहे का चुलीवरचं आहे? आता आमचं चुलीवरचं आहे, तुमचं गॅसचं कमी जळालेलं आहे, तर तुम्हाला 2 दिवसात येईल, आम्हाला 13 वेळा करावं लागेल. विनोदाचा भाग सोडून द्या सज्जनो, पण खरोखर मनापासून जर केलं ना तर ते नाम आतून ऐकावे. अर्थात खूप चांगल्या नाम साधिका, खूप नामाचा अभ्यास असल्यामुळे त्यांना 2 दिवसात साधलं. आपल्याला साधणार नाही का? साधेल, थोडा वेळ लागेल, पण ती तळमळ, तो अभ्यास आपण करायला. तुमच्या माझ्यासारखी ग्रस्ताश्रमी माणसांना या खरं सांगतो ना, फार कलियुग भयानक आहे. तुम्ही आत्ता बाहेर जाऊन पहा, आपण या विश्वात आहोत म्हणून बरं, पण कली इतका मातलेला आहे तुम्ही विचार करू शकता. लहान मुलांमधली निरागसता संपून गेली. छोटी मुलं विषयांच्या मागे आपण विचार करणार नाही इतकी लागलेली. त्यांचं वय, त्यांची निरागसता, त्यांची नको तिथे असलेली त्यांची परिपक्वता विलक्षण भेडसावणारी आहे. आणि शिक्षण क्षेत्रात बरं, हे आता काही नांदेड पुरतं नाही, खेड्या गावापासून तर मुंबईपर्यंत सगळ्यांना ग्लोबल नेटवर्क आहे. त्यामुळे खेड्यातल्या जिल्हा परिषदल्या शाळेमधल्या मुलाचं आणि शहरातल्या एखाद्या इंग्रजी खूप फीस असलेल्या शाळेमधल्या 5व्या वर्गातल्या मुलांचे जर तुम्ही स्टेटमेंट टाकले, सारखेच भयावह आहे. अशा घोर कलियुगामध्ये सुद्धा जो खरंच महाराज जे म्हणाले ना, तुम्ही नामाला, उपासनेला, सदाचरणाला धरून राहिला तर तुमच्या केसाला मी धक्का लागू देणार नाही, हे त्यांचं अभिवचन सज्जनो आपल्यासाठी. म्हणून अशी एक नवीन पिढी आपल्याला या माध्यमातून तयार करता येते का? निश्चित करता येते. हा जो 18 गुरुवारच्या उपासनेचा, हा जो 18 चातुर्मासाचा, हा जो 18 13 तासांचा महाराज आपल्याला आपल्याकडून जो करून घेत आहेत महाराज, त्यांची आपल्यावर विशेष कृपा. म्हणून असं वाटतं सगळ्यांनी यावं. अर्थात आपण प्रयत्न करत राहावे. संतांच्या चरित्रात सुद्धा संतांनी इतक्या लोकांना सांगितलं. ज्ञानेश्वर माऊली सारख्या परब्रह्मानी या पृथ्वी तलावर येऊन ज्ञानेश्वरी लिहावी आणि महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी ती न वाचावी, यामुळे माऊलींचं श्रेष्ठपण कमी होत नाही. ज्याचं त्याचं प्रारंभ शेवटी. आम्हा सांगूनी शेवटी थकले, पाडूनी नामामृता पाजिले, सर्वही झाले आणि आता कळले, वरवर नव्हती माया, ध्यान कळेना ज्ञानाची. काय करावं महाराजांना सांगितलं. महाराज देहात असं ते म्हणजे आजही मी तुम्हाला सांगतो,
गोंधळ्यामध्ये 9 ते 11चा जप असतो. 11 एक 2-4 साधक जपाला असतात. 11:30 12ला आरतीची वेळ. 11:30ला जे मंदिर भरायला सुरुवात होते, तो उशिरा येणारे तर डायरेक्ट भोजन प्रसादाच्या रांगेतच आरती ऐकतात. हे येऊ नये असं नाही. येऊ नये असं नाही ना. आणि ती महाराजांची योजना, तिथे कोणी यावं, कोणी प्रसाद घ्यावा. पण हे चित्र आहे. म्हणून आपण सांगत राहावं, नाराज होऊ नये. अहो तुम्ही आले, जमलं नाही का तुम्हाला? पुढच्या रविवारी आपण सांगू. जेवढं जेवढं नाही 13 तास, 10 तास, 8 तास, 6 तास तर काच येऊ नये मला वाटतं. इतके जाळे जळमट आता या पितृपंढराचे 2 दिवस काढणार आपण. नाही आता नवरात्र रविवारीच सगळं का उद्याच्या असं नको व्हायला. म्हणून सज्जनो, त्या नामाची गोडी जर लाभली तर हे संतांचं आयुष्य ज्या पद्धतीने ते जगतात त्या पद्धतीने 100% बरं. महाराज इतके दयाळू आहेत ना, त्यांना जे जे अनुभव आनंदाचे आलेले आहेत ते आपल्याला अतिशय कमी जपामध्ये ते देतात. तो काय सांगत, जो अनुभव त्यांनी आनंदाचा घेतला तो अनुभव आपले सद्गुरू आपल्याला द्यायला बसलेत, नवे नवे देत आहेत. फक्त त्यांचं म्हणजे तुम्ही एक पाऊल या. तुम्ही 100 किलोमीटर पर आवर वेगाने माझ्याकडे यायला निघालात, तुम्ही 200 किलोमीटर पर आवर वेगाने तुमच्याकडे यायला तयार. फक्त या रे गड्यांनो, तुम्ही या. तो आनंदाचा सागर पहा, तो भरलेला आहे. ही महाराजांची योजना. पुढे म्हणाले की समुद्राच्या लाटांनी पुढे तो बुडवी जलकल्लोळसी योगिया. जसा समुद्रात माणूस नवशिक्या गेला तर लाटाचं पाणी नाकातोंडात जाऊन बुडून जात, तो समुद्राच्या पाण्यात बुडतो. श्रद्धावान भक्ती असलेला जर संतांकडे गेला तर तो स्वतःच्या आनंदामध्ये त्याला नाहूमुखू घालतो आणि संसाराच्या दुःखापासून दूर करतो. किती किती म्हणून सांगू नामाचं महात्म्य. अगदी परवाची आपल्याकडे गेलेली गोष्ट. प्रारब्ध कसं येतं आणि नामाने ते कसं सुसह्य होऊन जातं. राजेताई हार्ट अटॅक आला, डॉक्टरांकडे गेले, अँजिओप्लास्टी झाली, अँजिओग्राफी करावं लागलं असं वाटलं. अँजिओप्लास्टी मध्ये बायपास करावं लागेल. दुसऱ्या दिवशी औरंगाबादला ऍडमिट, चौथ्या दिवशी बायपास. 5 लाख रुपये लागणार होते. महाराजांच्या कृपेने एक चांगले डॉक्टर हेडगेवारचे मिळाले, त्यांनी तिथे ऍडमिट करून घेतलं. त्या एका महात्मा फुले योजनेत त्यांना टाकून दिलं. बायपासचं ऑपरेशन झालं, उत्तम झालं. डॉक्टर म्हणाले तुम्ही आता पुन्हा 25व्या वर्षाच्या मुलीचं जेवढं हृदय चांगलं असतं तेवढं हृदय तुमचं चांगलं झालं. एवढं करून तुम्ही या स्कीम मध्ये घेतलं म्हणून महिनाभराच्या गोळ्या आणि 500 रुपये त्यांना दिले स्कीम अंतर्गत. काल आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना का तर मी तर विसरून नाही गेले म्हणे आपलं बायपास. प्रारब्धाचा भोग. लौकिक अर्थाने जर आपण प्रपंच पाहिला, दादा त्यांच्या बरोबर जाऊ शकत नाही, केदारचं लग्न झालं नाही, स्नेहा तिचा संसार, 2 लेकरं पाहून या सगळ्यातून जर म्हणलं कसं झालं असेल हे, त्याचं म्हणलं हे तर स्वप्नवतच होऊन गेलं. ज्याच्यापेक्षा तुमच्या आमच्या जवळचा नामाचा, उपासनेचा, महाराजांवरच्या श्रद्धेचा अनुभव काय असेल. अगदी पुराणातले दाखले ह्या आजचा दाखला कोणता वेगळा आहे. काय नामाची शक्ती आहे, काय महाराजांवरची निष्ठा काम करते. की आलं फार मोठं दुखणं, दोघे रिटायर्ड झालेले, काय परिस्थिती, दादांची शारीरिक परिस्थिती, यांची आर्थिक परिस्थिती, मुलगा लहान आहे, लग्न झालेलं आहे, आईचं ऑपरेशन आहे, मोठं ऑपरेशन आहे, बाबा पॅरालिसिसने आजारी आहे, अशी सगळी परिस्थिती. पण 8-10 दिवसामध्ये सगळा प्रश्न महाराजांनी किती सुंदर सोडवा. या भिंतीवर एक डाग पडलेला होता, तो पुसून काढला, सुंदर रंग पूर्ण भिंतीला दिला, सगळं घरच नवीन वाटायला लागलं. तसं त्यांचं हृदय पुन्हा तरुण मुलीसारखं. डॉक्टर कार्लेकर म्हणाले की आता तुमचे बायपास झाल्यामुळे तुमचं हृदय पहिल्या इतकंच कार्यरत राहणार. त्या म्हणाले मला दिलेलं महाराजांनी फार मोठं गिफ्ट आहे, त्या राहिलेलं जीवन मी नामासाठी, नामानेच सर्व दिलेले नाही का. ते नाम काय देत नसायचे. किती मोठा प्रसंग हा केवळ फक्त नामाने, सद्गुरूंच्या श्रद्धेमुळे. आणि हे सगळं घडण्याचं कारण एकच आहे, सत्संग. नाही तर आपण सगळेजण विशीच्या पार्ट्या पाहतोच. मला त्याच्यावर आक्षेप घ्यायचा नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही. फक्त मला 2 प्रकारचं जीवन आहे, त्या समोर 2 प्रकारची उत्तम ताटं वाढून ठेवली. कोणतं ताट तुम्हाला घ्यायचंय तुमच्या मनाला नाही. आणि हे जे साधतं ना
हे जे अंतर्मनामध्ये रुजतं ना, हे फक्त सत्संगामुळे. 1000 ग्रंथ आपण वाचलं, पारायण खूप होतील, पण ते अंतरंगात किती उतरेल हे सांगता येत नाही. जेव्हा तुमच्या माझ्यासारखा एखादा सामान्य येऊन सांगतो की माझं इतकं छान नाम झालं, माझं मन रमलं, त्या क्षणी तुमच्या मनात विचारतो, माझं मन नामात रमतं का? माझा जप छान होतो का? मला जपाचा कधी इतका आनंद होतो का? मी आज जपामध्ये रंगला होतो असं सांगणारं कोणी भेटतं का? काय सुंदर जप झाला ना, मला माळच सोडवा वाटत. आपल्या इथे 13 कोटीचा संकल्प केलेला एक माऊली त्या म्हणाल्या की असं वाटतं की झोपेतून उठलं की नाम घ्यावं. झोपताना तर नाम असतंच म्हणाले. 24 तास नाम घ्या वाटतं. एक माऊली एका वर्षापूर्वी उपासनेला येते. प्रल्हाद महाराज कोणी माहित नाही, रामानंद महाराज कोण माहित नाही, ब्रह्मचैतन्य महाराज कोणी माहित नाही, चातुर्मास काही माहित नाही, नांदेडमध्येच राहिलेले, प्रणवच्या घरी 100 वेळा त्याच्या घरापासून 100 मीटरच्या अंतरावर राहणारे आहेत. पण एक संघ, एक उपासना, एक चातुर्मास एका जीवाला कुठून कुठे नेतो. काय आनंद आहे आज नुसत्या नामाचा. बरं काय म्हणून म्हणले महाराज म्हणाले तुम्ही फक्त नाम घ्या. रिकामा म्हणजे महाराज तर म्हणाले रिकाम्या वेळात जरी नाम घेतलं तर नामाच्या राशी पडतील आणि त्या नामाच्या राशीमधून आनंदाच्या लहरी उत्पन्न होतील आणि त्या सगळ्या लहरी सज्जनो तुम्हा आम्हा सगळ्यांना उपभोगायला मिळू शकतात. फक्त थोडं स्टेरिंग मनापासनं महाराजांनी एक माळ इतकी मनापासनं घ्यावं, अशी मनापासनं घ्यावं की मुखामध्ये नाम, कानामध्ये ऐकतोय तर डोळ्यामध्ये धारा आहेत, तो भगवंत समोर आहे. आणि त्या महाराजांना वाटलं म्हणजे अरे कोण नाम घेते माझं इतकं गोड. त्यांनी धावून यावं, धावून यावं. असं होईल का? होईल, निश्चित होईल. केव्हा? आपली तळमळ, आपलं प्रेम. मला सांगा जितकं प्रेम आपल्या मुलावर, नवऱ्यावर, आईवर आपण करतो तेच तर प्रेम आपल्याला महाराजांवर करायचं. का करायचं? तर एकीने जन्म दिलाय, एक जन्म मरण चुकवणारी आई. या सगळ्या संसारातून खरी मुक्ती, खरा आधार जर कोणी देणार असेल सज्जनो तर तो फक्त आपला सद्गुरू आहे. आणि त्याच्यावर प्रेम कसं करावं हे शिकण्यासाठी नाथ भागवत आहे, बाकी कसं. ज्ञानेश्वर असेल, दासबोध असेल, नाथ भागवत असेल, हे ग्रंथ फक्त वाचायचे कशाला सज्जनो की आपल्यामध्ये आतमध्ये तो प्रेमाचा उमाळा आहे पण तो बंद झालेला. तो फक्त संसारासाठीच आपण वापरतो की ज्या संसारातनं कितीही केलं तरी पदरामध्ये काय शाश्वत सुख पडणारच. ते शाश्वत समाधान मिळण्यासाठी नामासारखा भगवंताच्या अनुसंधानासारखा मार्ग नाही. म्हणून ते म्हणाले की सामान्य माणूस भगवंताकडे जाताना माझं काय द्यावं लागतं की माझं काय द्यावं नाही बाबा. म्हणजे कितीतरी लोक नाही बाबा आम्ही घ्यायचंय पण ते आपल्याला काही जमणार नाही बाबा. का काय काय सोडावं लागतं की स्वत्व, इच्छा, आकांक्षा, व्यसन हे सगळं सोडायचं का? महाराजांनी आपल्यासाठी ते सगळी पाप स्वतः घेतली. सिगारेट पितो पी पण अनुग्रह घे, नाम घे. आज न उद्या हा नामाला लागला ना ती याची ही व्यसनाधीनता, याचं हे वाईट मार्गाकडे जाणारं मन आवरण्यासाठी नाम त्याच्यात रुजलंच पाहिजे. इन्फेक्टेड असतात, कोणीच त्यांना जवळ घ्यायला. डॉक्टर मास्क बांधून काय होईल, कोविडच्या काळामध्ये तिथे गेला आणि त्यांनी सोसलं नाही. म्हणून लाखो जीव वाचले, जे जायचे ते गेलेच. आपण सगळे वाचलो एका विशिष्ट कार्यासाठी. आता आपण त्याच्यासाठी वाचलो खरंच ना. आपण का आपल्या जवळची किती माणसं गेली. पुन्हा पुन्हा मी म्हटलं ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल त्या दिवशी कोविडचा काळ आठवावा. अरे आपण कसे राहिलो, काय कर्तृत्व आहे आपलं. आपली खरंच बॉडी इतकी काय स्ट्रॉंग आहे का? इतके आपण रोगप्रतिकारक शक्तीने भरलेलो आहोत का? 2-2, 3-3 वेळा आपल्याला कोविड होऊन गेला पण आपल्याला कळालं सुद्धा नाही आणि आपण वाचलो. केवढी त्याची कृपा आहे. निदान या कृतज्ञतेपोटी काही सज्जन आपण सगळ्यांनी मनापासून 13 कोटीचा संकल्प करावा आणि नामाला लवकरात लवकर लागेल. किंवा हा काळ जातो बघा, काळ जातो हा झरारा हा इतका पटकन जातो ना. आत्ता 4 तारीख होती, आत्ता 20 तारीख आली, आत्ता पुढचा महिना जाईल. किती वर्ष गेली आपली या सगळ्यांमध्ये. हा एक व्यवहार्य विचार करून भक्ती मार्गाकडे वळण्याचा प्रयत्न करावा. नाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे राहिलेली झालेली सेवा नाथांच्या चरणी अर्पण करूया आणि उर्वरित भाग आपण उद्या घेऊया. उद्या पूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांचे पुण्यतिथी असल्यामुळे सकाळी 10:20 महाराजांचा गुलाल होईल. सकाळी 7ला जप सुरू होईल आणि
त्यानंतर 10:15 म्हणजे 10:30 पासून 10:30 ते 11:30 किंवा 11:45 पर्यंत एक निरूपण आणि उर्वरित निरूपणाचा भाग संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत आपण करूया. ब्रह्मानंद महाराजांचं जीवनचरित्र एका 1.5 तासामध्ये संपणार नाही, म्हणून याची दोन्ही निरूपण आपण ब्रह्मानंद महाराजांच्या जीवनचरित्राशी घेऊया, त्यांचं चिंतन करूया. आज राहिलेली प्रार्थना घेऊन आपला भाग संपू. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से, आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मुख लील ऐसे नाही, ऐसे नाही, आवडीने भावे जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे, संचिताचे, आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे, आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.